फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जो साथ देण्यासाठी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा देखील इथे इशारा आला. मॅच ऑन गेम ऑन. पहिलं षटक घेऊन अनुराग सोनावळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण की बलाढ्य टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. हो पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. पहिला बॉल पाठवलाय सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकलाय अनुरागच्या विरोधामध्ये. अनुरागनं षटकार. बॉलवरती अगदी आपण पाहतोय स्वीप केला आणि तिथून मात्र तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग सुरुवात दमदार झाली आहे. आक्रमक सुरुवात करत असताना ते इरादे स्पष्ट झालेत पहिल्याच बॉलवरती षटकारानं. हो यावेळी अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह करायचा होता, फटका मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये. उमेश आला बॉल खाली, सेफ हँड मध्ये बॉल पकडले, कॅच. पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती धक्का दिलाय तो अनुरागनं. पाठवला अनुरागला परत. दुसऱ्याच बॉलवरती लगेच प्रत्युत्तर केलं अनुराग सोनावलेनं. विकेट मिळवली अनुराग मालीची. सेकंड. देबा 11 बडवल बी प्लस टीम साठी कॅश प्राइज झालं. विकेट हॅट्रिक साठी सातजी नजे आणि अभिजित खोत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे दोघांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हो इथे देखील मिस टायमिंग. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये. आल्या पावली पाठीमागे फिरावं लागेल. दुसरा आद्रा मिळतोय जय सेवालाल वावेकर टीमला. रोहित चव्हाण आउट. पण पाहता ही स्पर्धा या मैदानावरती भरवली गेली आहे. सन्माननीय कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती आधारित असलेलं गीत आपण ऐकता डीजे साहिलच्या माध्यमातून. हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. देबा 11 बडवल बी प्लस टीम साठी आपण पाहताय हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर का आली तर सातजी नजे आणि अभिजित खोत यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येकी 1000 रुपयाचं ते कॅश प्राइज असणार. हो इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय गॅप शोधली आहे. बॉल अगदी डीप एक्सा कव्हर मध्ये समीर माली त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, परंतु त्यांच्या प्रयत्नांच्या पलीकडे बॉल सीमा पार. चौकार. डीजे साहिल आपण पाहता या ठिकाणी चांगल्या ध्वनी लोहरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यास मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहता. हो चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहता स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अगदी आपण पाहता सरळ बाटने केला होता, तिथे मात्र तो चौकार पाहायला मिळाला, परंतु यावेळी अगदी जर पाहायला गेलं
तर मात्र ती आडवी बॅट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. बरोबर जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनला अगदी पकडून मात्र हा बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे निघाला आणि इथून आपण डॉट बॉल पाहता. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून. हो, फुल टॉस दिला परंतु अगदी आपण पाहता मिस हिट झाला. फिल्डर डीप मध्ये आपण त्या ठिकाणी पाहताय. समीर माली ते फेकिंग करतील तोपर्यंत आपण पाहताय 2 धाबा इथे चित्याच्या सप्लाईनं कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाब्यांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हाईट फॅक्टर साठी चेक करायचं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRSचा वापर केला, चेक केलं जातं. आता MTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण पाहता कुणाल म्हात्रे आपण पाहता जे ऑपरेटर खऱ्या अर्थानं ऑपरेट करतात ही संपूर्ण स्पर्धा. या टेक्निकल रूम मधून आपण पाहता अक्षय म्हात्रे या वाहिनीचे खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रोप्रायटर आहेत. ते देखील आपण पाहता मेन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक अँगलनं खऱ्या अर्थानं आता चेक केलं जातं. राजेंद्र भोईर सर जे सध्याच्या घडीला टीपी अंपायरचं काम पार पाडतात त्यांच्या माध्यमातून चेक केलं जातं. अगदी थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. इट्स अ नो बॉल आणि बरोबर अगदी आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो DRSचा वापर केला आणि अगदी तो सक्सेसफुल ठरला. ते नो बॉल आला. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा आणि इथे अगदी आपण पाहता शेवटचा बॉल खऱ्या अर्थाने इथून आपण पाहताय तो फुल टॉसच आलाय आणि तो नो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नो प्लस 2 असा एकंदरीत 3 धाबा. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. गोलंदाज अनुराग पुन्हा एकदा रेडी झाला आपला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, इथे अगदी आपण पाहता ब्लॉक होल मध्ये टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी बॉल हातामध्ये व्यवस्थित आलाच नाहीये तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात जय सेवालाल वावेकर टीमच्या आपण पाहता 2 बाद 14 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 1 ओव्हरमध्ये 14 धावा, 2 विकेट्स आल्यात. 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत जय सेवालाल वावेकर टीमला अगदी सुरुवातीच्या षटकामध्येच. अनुराग सोनावले खऱ्या अर्थानं जे P1चं षटक हाताळत असतो आणि त्याचे नेहमीच आपण पाहिली प्रत्येक स्पर्धेमध्ये तो इकॉनॉमिकलच राहिलाय. त्यानं विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे, त्यानं विकेट्स मिळवल्यात आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहता त्याच्या विरोधामध्ये तो पहिल्या बॉलवरती षटकार अनुरागच्या बॅटमधून आला होता. तर त्यानंतर त्याने विकेट अनुरागची मिळवली. त्यानंतर मात्र तो कमबॅक त्याचा देखील पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती. पंकजचा हा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आहे तो डायरेक्ट हिटचा इथे चान्स बनला होता परंतु डायरेक्ट हिट झालीच नाहीये. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. चान्स घेतला होता खऱ्या अर्थाने या धाबेसाठी. अगदी जर पाहायला गेलं डायरेक्ट हिट झाली असती तर अगदी फ्रेम मध्ये देखील नव्हते फलंदाज. तिथून मात्र ती सिंगल धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 15 2 बाद 15. जय सेवालाल वावेकर टीमची धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. आता सेकंड एंडवरती तुम्हाला ऋतिक राठोड ऑन साईड पाहायला मिळेल जो खऱ्या अर्थानं पहिला बॉल फेस करेल. तो आता इथून पंकज मस्कर. हो, पंकजचा हा बॉल आडव्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटची आतला कडा घेतली, बॉल अगदी शरीरावरती आला आणि तिथून मात्र आणखीन एक सिंगल जाव पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथून जरूर होतोय परंतु बॅट अँड बॉलचा तो संपर्क तितकासा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तो संपर्क होणं फार गरजेचं असेल कारण की इथून टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. जर का एखादं चांगलं टार्गेट इथून सेट केलं गेलं तर मात्र त्या टार्गेटला तुम्ही बचाव करू शकता. इतके चांगले गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे सेवालाल वावेकर टीमकडे देखील आहेत. याच मैदानावरती आपण पाहता अगदी जाबा चषकामध्ये
त्यांची ती बॉलिंग आपण पाहिली. अनुराग माली सारख्या गोलंदाज. हो, यावेळी देखील आपण पाहता आडव्या बाटमधून खेळण्याचा प्रयत्न. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनुरागचा, परंतु बॅकअप त्या ठिकाणी आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 17 वरती. 17 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 बॉल वरती 3 सिंगल आल्यात. लेग बाईटची आता धाव फलकामध्ये ऍड होतीये. 17 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पंकज मस्करचं तुम्ही पाहता 3 मध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्यात. हो, पुन्हा एकदा आपण पाहताय ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा पुन्हा एकदा संपर्कच नाहीये आणि इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे रीड केलं पंकज मस्करनं. आपण पाहताय ऋतिक राठोडला आणि मात्र मग त्यानंतर ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर त्यांच्यापासून दूर चेंडू ठेवले जातात. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते पंकज मस्करची. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात. देबा 11 बडबल B+ टीमसाठी. हो, इथून देखील आपण पाहता, परंतु पंच इथे सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळी, परंतु अगदी लेग स्टंपला सोडून जाणारा आणि इथून मात्र हा वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलक 18. हो, इथे फटका चांगला. स्कोअर ऑफ द विकेट. उंची जास्त घेतली, लांबी कमी, फिल्डर पोहोचले होते परंतु कॅच ड्रॉप. बरोबर अगदी आपण पाहता जज केलं होतं बॉलला. बॉल पर्यंत पोहोचले होते. बॉल हातामध्ये देखील पडला होता परंतु शेवटच्या क्षणी तो हातातून निसटला आणि तिथून मात्र आपण पाहता पुन्हा एकदा जीवदान पाहायला मिळतं ते फलंदाज ऋतिक राठोडला. प्रयत्न चांगला होता अगदी आपण पाहता. कॅच पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. हो, इथे फटका चांगला ऑन ड्राईव्हचा. लॉंग ऑन मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आले. समीर माली आपण पाहता तिथून देखील एक सिंगल जाऊ पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 20 प्रति षटक आपण पाहताय. 10ची सरासरी राखली जाते. ते बॅटिंग करत असताना जय सेवालाल बाबेकर टीमकडनं 20 धावा धाव फलकावरती. 2 विकेट्स आल्यात. देबा 11 बडबल B+ टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 ओव्हरमध्ये 20 धावा. टॉस जिंकला होता देबा 11 बडबल B+ टीमनं. कॅप्टननं लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आणि तो योग्य तो डिसिजन आतापर्यंत पाहायला मिळतोय. कारण की 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. 2 विकेट्स आल्यात. 7 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात कार्तिक राठोड आणि 3 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात आपण पाहताय ऋतिक राठोड. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक राठोड खऱ्या अर्थानं सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्यांच्याकडून एक चांगली इनिंग येईल आणि मात्र एक चांगली टोटल इथून मात्र उभारली जाईल. परंतु इथून जर पाहायला गेलं तर उर्वरित 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. त्या 3 ओव्हरमध्ये कशा रीतीनं इथून बॅटिंग केली जाईल जय सेवालाल बाबेकर टीमकडनं हे देखील पाहावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका. टायमर या ठिकाणी सेट आहे. तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे फर्स्ट इनिंगसाठी. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 4 षटक कंप्लीट झाली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक फिल्डर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मग 4 फिल्डरमध्ये तुम्हाला अगदी बाउंड्री लाईनवरती ती पेट्रोलिंग करावी लागेल. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी तुम्हाला टाइम सांगितला जाईल. पुन्हा एकदा आपण पाहता सेकंड स्पेलमध्ये आपल्याला अनुराग पाहायला मिळतोय. हो, इथे लोअर फुलटॉस बॉल अगदी आपण पाहता समोरच्या दिशेनं फोर्स केला. त्या ठिकाणी अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. तिथून मात्र मिळेल फक्त सिंगल. एक सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी शांत क्रिकेट. अगदी जर पाहायला गेलं तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. धावफलक पुढे न्यायचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. हो, चांगला बॉल अगदी आपण पाहता. यावेळी कटरचा वापर केला. थोडीशी गती कमी केली. पडल्यानंतर बरोबर अगदी आपण पाहता बाहेर निघाला. तो अँगल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय अनुराग सोनावलेचा. चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या. परंतु त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये ती अचूकता त्याची पाहायला मिळते. गेले कित्येक स्पर्धेमध्ये
ती अचूकता आपण पाहिली आहे यावेळी. अगदी आपण पाहते चान्स बनला होता, परंतु अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ते प्रयत्न, रनआउटचा चान्स बनलाय आणि आता इथून मात्र रनआउटची ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. कॅच जरूर ड्रॉप झाला, कॅच वरती मात्र पोहोचू शकले नाही, परंतु रनआउटची ती विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथून आपण पाहता कार्तिक राठोड इथून परत त्यांना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. भरतजी मेहरा 11 ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये राधे 11 कोसा. भरतजी मेहरा 11 ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये राधे 11 कोसा, दोन्ही टीमचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहताय, ताकदीनं मात्र फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. गॅप शोधण्याचा तो प्रयत्न चालू आहे, परंतु अगदी गोलंदाज देखील भरपूर हुशार आहेत. ज्या पद्धतीच्या फिल्डिंगची व्यूहरचना केली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ती गॅप शोधण्यामध्ये सपशेल नाकामच राहिला आतापर्यंत. आपण पाहताय जय सेवालाल वावेकर संघ अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये, तिथून विकेट्सच आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की हे षटक कदाचित मोठं पाहायला मिळेल, परंतु लगेच दुसऱ्याच बॉलवरती ती विकेट आली. त्यानंतर ते मोठे फटके थांबलेत. धावसंख्या 23 वरती 3. हो, इथे देखील फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये, यावेळी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. भरपूर मोठा चेस होता फिल्डरसाठी. अगदी आपण पाहताय तो प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एफर्ट जरूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. कॅच ड्रॉप झाला, परंतु एफर्ट चांगले होते. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 25. सिंगल डबल घेतली जाते. हो, इथे फटका ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये समीर माली त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती आले, स्किड झाले, परंतु बॉलला मात्र स्टॉप केलं आणि फेकी देखील अचूक पाहायला मिळते. इथून मात्र सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचला. ते 26. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावा आहेत जे सेवालाल वावेकर टीमच्या 3 बाद 26. सोनावलेनं फक्त अगदी आपण पाहताय 6 धावा खर्च केला. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक असावं तर असं. पहिल्या ओव्हरमध्ये 14, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कॅप्टन अगदी आपण पाहता अनुरागकडेच गेलेत. ते धाडस दाखवलं, कारण की त्यांच्याच विरोधामध्ये धावा आल्या होत्या, परंतु त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं ते दाखवून दिलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 26. नेक्स्ट मॅचसाठी या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. राधे 11 कौसा आणि त्यांच्या विरोधामध्ये भरतजी मेहरा 11 ढवलेपाडा. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल आजच्या रात्रीतील. आज आपण खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करणार होतो आणि त्याच मुलं मान्यवर थोडेसे उशिराने दाखल झाले, त्याच्यामुळं आजच्या रात्रीमध्ये आपण थोडेसे उशिराने आहेत, परंतु उद्याच्या रात्रीपासून बरोबर जे टायमिंग आपण दिलंय त्याच टायमानुसार आपण त्या ठिकाणी प्रत्येक मॅच खेळवणार आहोत. उद्या बरोबर पहिली मॅचसाठी तुम्हाला 6:30 वाजता दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात, 26 विकेट्स आल्यात 3 आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. 4थ्या, चला टायमर सेट आहे. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच सांगतात इट इज वाईट बॉल. देबा 11 बडवल B+ टीम साठी पुन्हा एकदा कॅश प्राइज झालं. बॅक टू बॅक 2 विकेट जरी आल्या तरी सन्माननीय सात नजे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मगाशी विकेट हॅट्रिक साठी होतं, परंतु आता बॅक टू बॅक 2 विकेट साठी देखील ते कॅश प्राइज सात नजे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल.
हो चांगला बॉल यावेळी राकेश पाटील यांचा, परंतु एस टी रक्षकानं तो बॉल अगदी कॅरी केलाच नाहीये. तिथून मात्र ती सिंगल धाव, वाईट प्लस एक सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये एकंदरीत दाबा येतील त्या मात्र दोन दोन धावफलक आता पुढे जाईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आलाच नाही. या बॅटच्या हाटली काढा घेतली, पुन्हा एकदा सिंगल असतो प्रयत्न जरूर चालू आहे. जय सेवालाल वाबेकर टीमचा मोठे फटके मारण्याचा, एक चांगली टोटल उभारण्याचा, परंतु गोलंदाजी इतकी चांगली होती ना, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देबा 11 बडवल बी प्लस टीम कडनं. सूरजजी कोंडेलकर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हो इथून आपण पाहताय एज लागली आहे आणि मात्र काच कॅरी झाला. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये आणि फलंदाज हेमंत राठोडला देखील इथून परतावं लागतं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुमार चव्हाण 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑन साईड तुम्ही त्यांना पाहू शकता. हो यावेळी अगदी आपण पाहताय कमी गतीने टाकला फसवा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून देखील आपण पाहताय ती फक्त लेग बाईटची सिंगलच पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचतंय ते 31 जावा धाव फलकावरती. 4थं षटक प्रगती पथावरती आहे आणि अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तो एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मोठा फटका आलाच नाहीये. परंतु यावेळी हा अगदी आपण पाहताय मनगटाच्या साह्यानं ताकदीच्या जोरावरती बॉलला सरळ पाठवून दिलाय, सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचले 37. ऋतिक राठोड खऱ्या अर्थानं थोडासा वेळ घेतला गेला. अगदी जिथे विकेट्स येत होत्या, जिथे चांगली गोलंदाजी होती ती तिथे मात्र सिंगल डबलनं धावफलक पुढे अगदी घेऊन गेला. परंतु या बेली जर पाहायला गेलं तर 4थं षटक जसं सुरू झालं, साईक मिळाली तसा मोठा स्ट्रोक आणि यावेळी देखील आपण पाहता बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला सीमा पार, आणखीन एक चौकार. जाऊन पोहोचले ती 41 जावा धाव फलक्यावरती. म्हणजे संघर्ष करत होती खऱ्या अर्थानं जय सेवालाल वाबेकर टीम, परंतु तो संघर्ष आता कुठेतरी समाप्त होतोय की काय, कारण की 2 मोठे फटके आलेत, एक षटकार एक चौकार राकेश पाटीलच्या विरोधामध्ये. हो यावेळी अगदी आपण पाहता एज लागली आहे आणि पकडली कॅच, गोल्डन विकेट मिळाली आहे देबा 11 बडवल बी प्लस टीमला. फलंदाजीतून बाद होईल ऋतिक राठोड.
41 धाव फलक्यावरती. एकमेव ते असेच किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऋतिक राठोड तो देखील बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय राठोड 7व्या क्रमांकावरती दाखल झाला. आणि आता शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय उमेश जामगिरे गोलंदाजी मार्कवरती. भन्नाट टचमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. आणि आता मात्र तो गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन आलाय देवा 11 बडबल B+ टीमसाठी. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहता. डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तिथून देखील एक सिंगलच मिळेल. पहिल्या बॉलवरती ती सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 42 धावफलकावरती. आता खऱ्या अर्थानं जय सेवालाल वावेकर टीमचं हेच खऱ्या अर्थानं असेल की या षटकामध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके येणं फार गरजेचं राहील. हो, इथे हॅप ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पुल करायचा होता परंतु ते जमलंच नाहीये. आणि इथून आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल. जे डॉट बॉल आलेत ना ते खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरली आहे जय सेवालाल वावेकर टीमची. आपण पाहता ताबिश बाय. हो, चांगला बॉल इथून देखील आपण पाहताय. पडल्यानंतर बरोबर बाहेर निघाला. लेग कटरचा वापर केला आणि इथून रनआउटची ती विकेट सॅक्रिफाईस केली जाते. कारण की दोन डॉट बॉल आल्यानंतर खऱ्या अर्थानं ती आता साईक आता घेतली आपल्याकडे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जशी इनिंग ब्रेक होईल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये शेवटचं षटक आहे. 42 धावफलकावरती आहेत. ऑन साईडला अगदी आपण पाहता डीप मिड विकेटला बॉल एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल परंतु नकार दिलाय. एकच धावेतून आपली कंप्लीट केली जाते. एका धावेनं आपण पाहताय 43 धावफलकावरती. 6/43 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जय सेवालाल वावेकर टीमची. शेवटचं षटक आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट. पुन्हा एकदा सिंगलच आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलनं 44 धावफलकावरती. शेवटचं षटक जे स्लॉगवर तिथे मात्र मोठे फटके जरूर पाहायला मिळतात परंतु त्या षटकामध्ये देखील आपण पाहता उमेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका आलाच नाहीये. आता शेवटचा बॉल असेल या शेवटच्या षटकामधील. हो, यावेळी कट केला. गॅप शोधली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय. कव्हर पॉइंट सीमा पार चौकार आणि पंचांनी इथे नो बॉलचा इशारा दिला. अशा अतिरिक्त 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. 49 धावा धावफलकावरती. ओ स्टेपिंगचा नो आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीट. शेवटचा बॉल फ्रीटचा बॉल. हो, कमी गतीनं टाकला. वेगानं बॅट जरूर फिरली परंतु बॉल अगदी आपण पाहता उशिराने डिलिव्हर्ड झाला. आणि इथून पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय सेवालाल वावेकर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49. आणि आता मात्र देवा 11 बडबल B+ टीमला धावा बनवायच्या आहेत त्या 5 ओव्हरमध्ये 50. ज्यावेळी देवा 11 बडबल B+ टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जाईल त्यासाठी कॅश प्राइज आलं बडबल B+ टीमसाठी. षटकार हॅट्रिकसाठी सन्माननीय सात जी नजे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
गोरेगाववरून आपण पाहताय सन्माननीय फैसल शेख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. दरम्यान नेक्स्ट मॅचचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहताय भरतजी मेहरा, जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये राधा काय बोलतो चला बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचेत. धन्यवाद योगेश ढोळे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आता सलामीची जोडी मैदानामध्ये चालली आहे. देवा 11 बनवळ बी या टीम चे आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे 50 रनचं. 50 धावा करायचे आहेत. अर्धशतक धावांचं 10ची सरासरी आणि ही 10ची सरासरी कंप्लीट करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. राकेश पाटील आणि समीर माळी. आणि पहिलं षटक टाकतोय अनुराग माळी. ज्या अनुरागने पहिल्या बॉलवर 6 मारला होता पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या बॉलवर तो आउट झाला होता, तर त्याच्याकडे हे पहिलं षटक सोपवण्यात आलंय. चांगला गोलंदाज आहे अनुराग. अमित खोत यांच्या वतीने पारितोषिक आहे. 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक बनवळ बी ला दिलं जाणार आहे. समीर माळी, समीर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश. पहिला बॉल अनुरागचा. पहिलाच बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग आहे आणि स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील आणि ते स्पष्ट नकार दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. सो पहिला डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवर हुक शॉट बॉल मागे चाललाय. धावा बुक केल्या जातील. सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावा मिळतील. समीरचं खातं उघडलंय पहिल्या चौकाराने. बॉलवर अपील झाली. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. चौकाराने खातं उघडले देवा 11 बनवळ बीच आणि सुरुवात केली आहे समीरने. यावेळेला परत अपील केली जाते. स्पष्ट नकार येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं.
आणि तोपर्यंत एक चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 5. परत एक वेळा जास्त शफल झाला. बॅटर इम्पॅक्ट यावेळेला बाहेर होता आणि त्याचमुळे नॉट आउटचा निर्णय आला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला तोपर्यंत एक चोरटी धाव कंप्लीट होते. 5 धावा झाल्यात देवा 11 बडबड बीच्या खात्यामध्ये. टार्गेट आहे 50 आणि 50 पर्यंत मजल मारायची असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा करावे लागणार आहेत. 10चा रिक्वायर रन रेट या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण होत आहे बाय डिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. तोपर्यंत एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 6. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. अनुराग माळीने बाईक घेतली होती. बेस्ट बॉलरचा किताब त्याने जिंकला होता आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. डाऊन दी ग्राउंड. समोर फटका मारलाय. आमदार चषकच्या बॅनरवर हा येतोय षटकार. बारा धावा फलकावर लागल्या. चांगलं टायमिंग. समीरच्या बॅट मधून फटकेबाजी सुरू आहे. राकेश चांगली साथ देतोय. परत पायावर लागला. अपील होते. स्ट्रॉंग अपील. रन आउट चान्स. एक कस्टम दिसत होता पॉइंट मधून. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 13 धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर देवा 11 बडबड बीच्या खात्यामध्ये धावा आहेत 13. भाई अभी अभी हमारे बीच यहाँ पर आए अबित खोद. इनसे मैं गुजारिश करूंगा आप आपके दस्ते मुबारक फैसल भाई को यहाँ पर सम्मानित करें. वेलकम फैसल भाई. तहे दिल से इस्तेकबाल इस प्रतियोगिता में आपका. आमदार ट्रॉफी यहाँ पर चलते हुए फैसल भाई का यहाँ पर सम्मान होता हुआ अबित खोद इनके दस्ते मुबारक से. गोरेगाव मध्ये फैजल भाईने खूप चांगलं आयोजन केलं होतं आणि त्यांच्या स्पर्धेला शेवटच्या दिवशी कॉमेंट्री करण्यासाठी मी गेलो होतो आणि फैजल भाई यांचा सन्मान इथे होतो अबित खोद यांच्या माध्यमातून. थँक्यू फैजल भाई आप यहाँ पर आए. फैजल शेख. सो पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात. 13 आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. जय राठोड गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जय सेवालाल वावेकर आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी जय राठोड. बॉलिंग मार्क वर सज्ज. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. चांगलं टायमिंग. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. झेल टिपला जाईल का. कॅच ड्रॉप. समीरला जीवदान दिलंय आणि एक धाव मिळताना दिसते. 14 धावा स्कोर बोर्डवर. मोठी विकेट मिळता मिळता राहिली आहे. कॅच ड्रॉप केलाय समीरचा. त्याच्यामुळे या मॅच मध्ये दबाव येईल वावेकर या टीमवर. कारण एक सोप्पा झेल तिथे ड्रॉप केलाय कार्तिक राठोडने. जय राठोडने पहिल्याच बॉलवर चान्स बनवला होता. संधी निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये कार्तिक राठोडला. परत एक वेळा जय राठोड तयार. त्याच्या समोर फलंदाज राकेश माळी. राकेश पाटील माफ करा. समीर माळी आणि राकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. राकेश पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला समोर जय राठोड. राकेश साठी फुल टॉस बॉल. पायवरचा बॉल होता. बरोबर स्क्वेअर लेगला दिशा दिली. बॉल चाललाय जमीन लगत. घासत पोसत साठत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहता अभिजी खोत साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. शादाबाई यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. प्रिन्स यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती शादाबाई नजे यांच्या शुभास्ते केला जातो. धावा झालेले 18. 4 धावा आल्यात. राकेश पाटील बॅट मधून चौकार आलाय.
परत एक वेळा फटका पुल केलाय. रातो के कातील राकेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. नंतर निलेश यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार मारलेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. आता दबाव बनतोय वावेकर या टीमवर. 21 बॉल मध्ये 28 धावांची गरज. तर नंतर सागर यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहता अभिजी खोद आणि शादाबाई नजे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान. हे सगळे मित्र परिवार आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर सन्माननीय निलेश यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शादाबाई नजे आणि अभिजी खोत यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण अगदी सदैव आठवणीत राहावं त्यासाठी मात्र एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. ओटू कुणाल सर. वाईड बॉल आला आणि त्याच्यानंतर कमबॅक केलाय. अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. राकेश पाटील आउट. अमितभाई खोत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. आमदार चषक पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीमध्ये आणखीन एक महत्वाचा सामना. देवा 11 बडवळ बी फलंदाज बाद झालाय. मागच्याच बॉलवर फुल टॉसवर राकेश पाटील त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. जय राठोडला यश मिळाले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23. एक फलंदाज बाद. 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 20 बॉल मध्ये. 20 बॉल 27 धावा. थोडस फास्ट क्रिकेट खेळत राहा टीम वावेगर. 25 मिनिटं आहेत पूर्ण डाव कंप्लीट करण्यासाठी. 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी. जय राठोड आणि समोर नवीन फलंदाज प्रमोद पाटील आता फलंदाजीसाठी. बॉल चाललाय मागच्या दिशेला. इथे धावा मिळताना दिसतील खात्यामध्ये आणि हा येतोय चौकार. 4 धावा. एकोणीस बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे आणि आता 27 झाल्या 23 पाहिजे. चौकार आलाय आणि त्याच्यामुळे आता 23 धावांची गरज आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 टार्गेट होतं. 23 धावा करायचे. पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. उंच जास्त चाललाय. फिल्डर पाहूया धावतायत. 3 4ही आलेत. कॅच ड्रॉप. चौघांच्या मध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रमोदच्या खात्यामध्ये जातील. ओव्हरची होते समाप्ती. धावा झालेल्या आहेत 29 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 21.
जोडीचे पहिल्या विकेटसाठी 23 धावांची पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी आता 2 बॉलमध्ये 6 धावांची पार्टनरशिप आणि सगळ्याच्या सगळ्या धावा खात्यामध्ये आहेत प्रमोद पाटीलच्या दुसऱ्या पार्टनरशिप मध्ये, कारण एक चौकार आणि एक डबल त्याच्या खात्यामध्ये आली आहे. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 29. रन 29 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अनुराग आलाय त्याच्या विरुद्ध आक्रमण बॉल हवेत गेलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, कॅच फलंदाज बाद. नवीन बॅटर सूरज पाटील. राधे 11 कौसा. भरतजी मेहरा 11 डवळेपाळा. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचंय, कारण सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे. कौसा आणि डवळेपाळा. नवीन फलंदाज सूरज जोमटे. सूरज आता फलंदाजीसाठी सज्ज. धावा झालेले 29. सूरजच्या बॅट मधून चांगला ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 30 धावा फलकावर लागल्यात. अनुरागला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. समोर फटका लॉंग ऑन ला, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. करा फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. फुटबॉल खेळतोय फिल्डर. तोपर्यंत 2 धावा ऍट टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 32. 18 धावांची गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 18 धावा. 3 षटकार मारायचे येणाऱ्या 15 बॉल मध्ये कधी सामना जिंकण्यासाठी, परंतु तसं पाहिलं तर सामना सोपा आहे देवा 11 बडवळसाठी. परत एक वेळा समोर फटका सजवलाय. लॉंग ऑन आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. 33. लॉस ऑफ 2 विकेट. 14 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. परत एक वेळा माथेरानचं धुकं इथे आलंय. 14 बॉल 17 धावा. ऑन साइड ला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर बघतोय, बॉल शोधतोय. 2 धावेचा प्रयत्न इथे सुरू राहील. 2 धावा ऍड झाल्यात. थ्रो खराब. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. 35 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा झाल्यात 35. 15 धावांची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल कमबॅक करणारा टाकावा लागेल. स्टेप आउट करून परत एक वेळा एक चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. थ्रो येईल. धावा झालेले 36. चला डवळेपाडा आणि कौसा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचंय टॉस साठी. आलेले झालंय. कौसा टीमने इथे टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली आहे. ओके, रेडी रहा नेक्स्ट मॅच साठी. एक चावी सापडली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ज्या कोणाची असेल घेऊन जा. होंडा बाईकची आहे. बारा बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये.
सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आलाय वसंत जाधव. बारा बॉल मध्ये 14 धावांची गरज. आता या मॅच मध्ये वसंत जाधव गोलंदाजीसाठी, समोर फलंदाज प्रमोद पाटील. 12-14 हे समीकरण. पहिलाच बॉल चांगला पूल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि दुसरा तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद. महत्वाचे डीप मिड विकेटला एक चांगला झेल टिपण्यात आला आणि फलंदाज बाद होतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. खूप चांगला झेल टिपलाय मिड विकेटच्या दरम्यान ओमकार राठोडने. दुसरा प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल त्याने पकडलाय आणि बॉलचं चुंबन त्याने घेतलं, कारण बॉल ऑलमोस्ट हुलकावणी देत होता त्याला आणि शेवटच्या क्षणाला त्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आणि तो सांगत होता त्याच्या साथी खेळाडूला बॉल तर दिसलाच नव्हता, धोक्यात गायब झाला होता. टीमची धावसंख्या 36. कौसाचे खेळाडू आलेत. प्रचंड थंडी आहे इथे. मुंब्रा कौसा परिसरातून हा संघ इथे स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि त्यामुळे माथेरानचं धोकं इथे आलंय. आता या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 11 गेंदे 14 रन. 11 बॉल आणि 14 धावांची गरज. नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये. उमेशही बॅट मधून समोर फटका मारलाय, बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. राऊंड विकेटने आणि थोडासा पुढेच टाकला, त्याच्यामुळे समोर फोर्स करत असताना बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेशच्या बॅट मधून आल्या सिक्सर आलाय. खातं उघडले त्याचं. देवा 11 च पारड सध्या जड होते. आता बॉल शिल्लक आहे 10 बॉल मध्ये धावा करायचे फक्त 8. 10 बॉल 8 रन. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लेंथला मागे खेचले. आता कमबॅक करतोय वसंत. डॉट. मॅचची कहाणी 9 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 रन. दामदगाव म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी, नाईट क्रिकेटची पंढरी. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या ग्राउंडवर सातत्याने होत असतात आणि आता पंच सांगतात हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. 7 धावा करायचे. 43 धावा झाल्यात. 9 बॉल मध्ये 7 रन. हे समीकरण आता या मॅच मध्ये परत स्टेप आउट करून खूप चांगला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 44 धावा. 6 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल 6 रन. अमितभाई खोत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. उपतालुका प्रमुख आहेत या परिसरातल्या आणि सध्या आमदार चषक तुम्ही पाहताय. आमदार व उपतालुका प्रमुख चषकाचं आयोजन. आजची पहिली रात्र या स्पर्धेची. बीट करून बॉल विकेट कीपर कडे. हा देखील टॉट बॉल. आता 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच कौसा टीमने टॉस जिंकला आणि कौसा टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये
तयार राहायचंय. ढवळेपाडाच्या विरुद्ध त्यांची मॅच असेल. याही बॉलवर फलंदाजाला बीट केलं जातंय. वसंत स्वतःवर नाराज आहे कारण एक षटकार आला होता या ओव्हरमध्ये. खरा बॉल टाकला होता तो एकटाच आणि त्याच्यानंतर मात्र त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 ओव्हरमध्ये 44 धावा झाल्या. 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज. तो 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. पाहूया सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आणि या गोलंदाजाने मेडन ओव्हर देखील टाकली आहे वावेगरच्या स्पर्धेमध्ये. लास्ट ओव्हर पवन चव्हाण गोलंदाजीसाठी पूर्णपणे भवितव्य आता पवन चव्हाणच्या खांद्यावर या मॅचचं. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड करायचे आहेत. परंतु समोर देवा 11 बडवळ बीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. प्रत्येक बॅटरने धावा केलेल्या आहेत. सुरुवातच सागर, समीर, राकेश, प्रमोद सगळ्यांच्या बॅटमधून धावा आल्यात. उमेशने धावा केलेल्या आहेत. उमेशने षटकार मारलाय. पहिला बॉल इथे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. आता 5 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 5 रन. सलमान नजे यांच्याकडून बडवल बी ला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि त्याच परिधान करून सध्या त्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 करायचे आहेत आणि हा सामना फिनिश. बॅकफुटला जात असताना मिडविकेटला पुल केलाय. उमेशने बॉलला गुल केलाय. षटकार. भडवळ बी देवा 11 पुढच्या फेरीमध्ये दाखल. अभिनंदन.